नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक प्रतिभा अकॉर्ड 042 या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा. भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण अशी आहे आणि वयाची 18 ते 40 वर्ष अशी आहे आणि नोकरीचे ठिकाण पाहिले तर संपूर्ण भारतात नोकरीचे ठिकाण आहे. यासाठी फीस म्हणजे फॉर्म भरण्यासाठी फीस फक्त जनरल, OBC आणि USसाठी फक्त 100 रुपये फीस आहे. SC, ST, PWD आणि महिला यांसाठी फीस नाही आहे. आपण अर्ज ऑनलाईन देखील करू शकता. अर्ज करण्याची तारीख आजपासून सुरुवात आहे आणि शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2024. चला तर आपण अर्ज भरूया. पहिली स्टेप काय, रजिस्ट्रेशन करायचं आहे. सेकंड स्टेपला आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि 3 नंबरला पेमेंट करायचं आहे. तर सर्वप्रथम स्टेज 1 आहे रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर शेजारी त्याच्या रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर एक OTP येईल आपल्या मोबाईल नंबरवर. असा OTP आला आहे. OTP सबमिट करायचा आहे. OTP सबमिट केल्यानंतर बघा मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर ईमेल टाकायचा आहे. व्हॅलिडेट ईमेल याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर ईमेलवर एक OTP आला असेल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मोबाईल आणि ईमेल इथे व्हॅलिडेट सक्सेसफुली झालेले आहेत. त्यानंतर 3 नंबर ऑप्शन आहे ॲप्लिकेशन नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट, जे आपल्या 10वीच्या TCवर किंवा मार्क मेमोवर जे नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. अगोदर आडनाव, नंतर नाव, नंतर वडिलांचं नाव. फादर्स नेम किंवा मदर्स नेम म्हणजे आईचे किंवा वडिलाचे नाव टाकायचं आहे. 5 नंबरला आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. इथे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली जेंडर निवडत आहे, मेल किंवा फिमेल जे काय असेल ते. त्यानंतर 7 नंबरला आहे कम्युनिटीला क्लिक केल्यानंतर इथे म्हणजे आपली प्रवर्ग निवडायचा आहे. इथे मी UR निवडत आहे. सर्कल विथ सेकंडरी स्कूल पास, आपलं सर्कल निवडत आहे. आपण सर्कल काय, महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, इथे वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आपण 10वी कधी पास केली आहे ते हे आपल्या मार्क मेमोवर तारीख दिलेली असेल. निवडल्यानंतर इंटर द टेक्स्ट शो बिलॉंग म्हणजे आपला कॅप्चा कोड टाकायचा आहे समोरचा. कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथे आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे येत आहे इंडियन पोस्ट गव्हर्नमेंट ऑनलाईनचे म्हणणे आहे की फर्स्ट स्टेज आपली कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर ठीक आहे याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे याला क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आल्यानंतर दुसरी स्टेप आहे आपली, प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स बिलो. इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपला आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग आहेत का. अपंग असाल तर येस करा किंवा नसाल तर नाही करा. 12 नंबरला ऑप्शन आहे लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी स्कूल. काय लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल म्हणजे 10वीमध्ये कोणती भाषा निवडलेली आहे आपण, कोणकोणत्या भाषा होत्या त्याला क्लिक करायचं आहे. आपण हे मार्क मी आपल्या टिश्यूवर पाहायचं आहे कोणकोणती भाषा आहे, मराठी, इंग्लिश, हिंदी. भाषेला क्लिक केल्यानंतर 13 नंबरला आहे विदर एम्प्लॉईड, इथे येस किंवा नो करायचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा जॉब करत आहात का. जॉब करीत असाल तर येस करा, नसेल करत तर नाही करा. करीत असला तर खाली NOC डिटेल टाकायचे आहे. त्यानंतर 14 नंबरला आहे अपलोड फोटो. तर अपलोड फोटो म्हणजे आपला फोटो फक्त 50 KB फोटो अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो. इथे फाईल निवडा यावर क्लिक करायचं आहे. फोटो निवडल्यानंतर खाली अपलोड सिग्नेचर, आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तिची साईज 20 KB पर्यंत पाहिजे. सिग्नेचर अपलोड करायचे आहे आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन डिटेल्स इथे येऊन जाईल. त्यानंतर इथे चौकोनी बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर ते येऊन जाईल. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे आपल्याला पुढे लागणार आहे. याचा आपला मेसेज देखील येऊन जातो आपल्याला. रजिस्ट्रेशन नंबर आला आहे. रजिस्ट्रेशन आल्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय याच्यावर क्लिक करायचं आहे. आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे जो की आपला आता यापूर्वी भेटला आहे.
सर्कल अप्लाय आपल्याला कोणत्या सर्कलमधून अप्लाय करायचं आहे ते इथे निवडायचं आहे. महाराष्ट्र सर्कलमधून अप्लाय करायचं आहे आणि महाराष्ट्र निवडता आहे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे. आपल्याला जे काय OTP आलेला आहे ते OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे. आपल्या कॅप्चा टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्या ॲड्रेस टाकायचा आहे. कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे आपण जिथे राहतो तो ॲड्रेस इथे आपल्याला टाकायचा आहे. ते आपण राहत आहोत तिथलचा. परमनंट ॲड्रेस तिथे टाकायचा आहे, म्हणजे आपला आधार कार्ड जो ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. जर आपण एकाच जागेवर राहत असाल तर सेम आज कम्युनिकेशन ॲड्रेस याला क्लिक करायचा आहे. पण मी वेगवेगळ्या जागेवर राहत असल्यामुळे मी परमनंट ॲड्रेस वेगळा आणि कम्युनिकेशन ॲड्रेस वेगळा टाकत आहे. इकडं आपापला आकाराने ॲड्रेस टाकायचा आहे, जसे आपण राहतात तसे. नंतर क्वालिफिकेशन विचारलं आहे, आपलं क्वालिफिकेशन डिटेल आपली टाकायची आहे. ती पहिले आहे सिलेक्ट बोर्ड. आपल्या बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. सेंट्रल बोर्डने दिलेलं एक्झाम दिली आहे, आपण गोवा बोर्डने दिली, आपण दिल्ली एक्झाम महाराष्ट्र बोर्डने, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी. आपण तर याला क्लिक करणार आहे. हे केल्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईप. आपल्या इथे रिझल्ट टाईप सिलेक्ट करायचा आहे मार्क्सने आपण रिझल्ट आले आपला, तर मार्क्स आपण सिलेक्ट केला आहे. इथं मार्क्स मेमोर बघायचा आहे आपला, आणि आपल्याला कसे मार्क पडलेले आहेत तसे मार्क आपल्याला इथे टाकायचे आहे. सायन्सला आपले किती मार्क आहेत ते पहिल्यांदा सायन्स विचारलं आहे. तर सेकंड लँग्वेज आपली काय आहे, सेकंड लँग्वेज विचारले आहे, तर सेकंड लँग्वेज टाकायची आहे आपल्याला. सेकंड लँग्वेज हिंदी. नंतर मराठी. फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, तर ते आपण मराठीला क्लिक करणार आहेत. सेकंड लँग्वेज विचारलं आहे, सेकंड लँग्वेज काय आहे आपली हिंदी. खाली 3 नंबरला आहे सब्जेक्ट. फर्स्ट लँग्वेज काय आहे आपली, फर्स्ट लँग्वेज मराठी असल्यामुळे मराठीला क्लिक करायचं आहे. फर्स्ट लँग्वेज हिंदी, पंजाबी, मराठीला क्लिक करायचं आहे. प्लस थर्ड लँग्वेज काय आहे हे देखील मार्क मेवर दिलेलं आहे आपल्या इंग्लिश. केल्यानंतर इथे मॅथमॅटिकला किती मार्क पडलेले आहेत आपल्याला मार्क टाकून द्यायचे. मराठीला किती पडले आहेत टाकायचे आहेत. थर्ड लँग्वेज इंग्लिशला किती पडलेले आहेत 56 टाकायचं आहे. सोशल सायन्सला किती पडलेले आहेत 71. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्कल अप्लाइंग फॉर महाराष्ट्रासाठी सर्कलसाठी अप्लाय करतो आपण. सिलेक्ट डिव्हिजन अप्लाइंग फॉर. इथे डिव्हिजन अप्लाइंग फॉर कशासाठी आपण कोणत्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करायला आहोत इथे सिलेक्ट करायचं आहे. मी इथून परभणी डिव्हिजन इथून अप्लाय करत आहे, परभणीसाठी अप्लाय करत आहे. त्यानंतर खाली काय आलेलं आहे, कुठे आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्या ठाणा जयपूर. सर्ट एरिया आपण इथे सर्ट एरिया निवडत आहेत. जिथे लागण्याचे चान्स आपले वाटतात तिथे तुम्ही 1, 2, 3 नंबर असे नंबर टाकू शकता. त्यानंतर खाली आपलं काय प्लीज सिलेक्ट सर्कल अँड डिव्हिजन व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट इन केस सिलेक्शन. तर इथे आपल्याला सर्कल आपण महाराष्ट्र निवडलेलं आहे आणि सिलेक्ट डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन काय आपलं परभणी डिव्हिजन आहे, तर परभणी डिव्हिजनला सिलेक्ट केलं आहे आपण. या चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचं आहे. खाली आल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड याला क्लिक करायचं आहे. इंडियन पोस्टचे म्हणणे आहे की डाटा सबमिट सक्सेसफुली. आपला डाटा हा सक्सेसफुली सबमिट झाला. प्लीज पे अँड फी कंप्लीट ॲप्लिकेशन. आता फी पे करायची आहे आणि ॲप्लिकेशन आपलं संपूर्ण होऊन जाईल. इथे आपला डाटा आलेला आहे. आपला रजिस्ट्रेशन नंबर देखील इथे आलेला आहे. तर मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर मी इथून पेमेंट करू शकता. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR, वॅलेट, UPI इथे सर्व ऑप्शन आहेत. इथे UPIवर क्लिक करत आहे. इथे आपले पेमेंट सक्सेसफुल झाले आहे आणि इथे आपला पूर्णपणे फॉर्म आलेला आहे. हा फॉर्म आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा याची प्रिंट काढून ठेवायची आहे. इथे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. फॉर्म इथे प्रिंट होणार नाही कारण आपण मोबाईलमधून करत आहोत. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, आपल्याला काय अडचण येणार नाही. याचा एक स्क्रीनशॉट घेतल्यानंतर याची झेरॉक्स काढून घ्यायची आहे. याचे 2-3 स्क्रीनशॉट आपण घेऊन ठेवायचे आहे.
इथे फॉर्म आपला सक्सेसफुली सबमिट झालेला आहे.